हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. कशात तुम्ही सर्व? ॲप मजेत असते आणि मी मजेत आहे. आणि स्वागत आहे तुमचं दीपिकाज लाईफमध्ये. आणि झाली मस्त सकाळ आणि सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज थोडा वेगळा कॅप्शन बघून तुम्हाला समजलं, थंबनेल बघून. तर आज आहे हळदी कुंकूचा प्रोग्राम ठेवला. मी ॲक्च्युली आदल्या दिवशीच ठेवलेला, बट लाईटने गोंधळ घातला. लाईट गेलेली आमची दिवसभर आलीच नाही. तर म्हटलं चला आता करूया. आणि आज हे पण नाही, हे गेले जळगावला, पप्पाला आलेले माझे, तर पप्पांना सोडायला. तर म्हटलं तर लेट केलं, एक दिवस तर जास्त लेट होईल. म्हटलं चला आज उरकूनच टाकूया. तर आज मी ठेवलं फायनल माझं हळदी कुंकू. आणि मी वाण काय आणलं सर्व तुम्हाला दाखवेल. आणि हळदी कुंकू जसं बायका वगैरे सर्व शेअर केला मी तुमच्यासोबत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि सबस्क्राईब करा चॅनल आतापर्यंत केलं नसेल तर, आणि शेअर देखील करा. तर मी तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर मी काय काय घेतलं आहे. तर फुलं आणलीत मी, गजरे आणली माझ्यासाठी. आणि जास्त काय नाही, यावेळेस मी वाण म्हणजे थोडं खूप विचार करून घेतलं काय घेऊ काय घेऊ असं चालू होतं डोक्यात. मग मी असंच पहिले प्लॅनिंग होतं माझं नथ देण्याचं, बट नथ म्हटलं सर्व घालत नाही, कारण आमच्याकडे ते महाराष्ट्रातून दुसऱ्या पण बायका आहेत, तर त्या घालणार नाही, म्हणून सर्वांना यूज होईल असंच घेऊ म्हटलं काहीतरी. तर त्यासाठी मी काय आणलं तुम्हाला दाखवते. आता तुम्हालाही नक्की आवडेल. तर हे बघा, दाखवते तुम्हाला मी. हे बघा काय आणलं आहे मी. तर हे आहेत साडी कवर. तर हे डझनच्या हिशोबाने मी घेतलेत, 3 डझन घेतले मी, म्हणजे 36 पीस. आणि साडी पिना. तर हे आहेत साडी कवर आणि खूप सुंदर आहेत, दिसत एकदम छान दिसत. हे बघा मोठं पण आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि हे बघा हे पिन, आता ते मी याला फोल्ड करेल आणि एक पिन याच्यामध्ये ठेवा जाईल सेट असं. तर तुम्हाला मी दाखवते कसं फोल्ड करते. असं सेट करून मी ठेवते, म्हणजे कसं संध्याकाळी मला घाय नाही पडणार. आणि आहे सानूचं स्कूल पण, तर स्कूलच्या हिशोबाने मी ठेवलं आहे. काल तिची स्कूल लवकर सुटणं होती म्हणून मी 5चा टाईम दिलेला, बट नेमकं पाणी आमच्याकडे गेलं, पाण्यामुळे गोळ झाला. तर आता बघू, आज करून टाकते फायनली. सची पकड का मोबाईल जरा. अरे सेट. आणि याच्यामध्ये टाकलं तर ही अशी एक, हे 3 आणि अशी घडी करून ठेवेल, जेणेकरून म्हणजे देताना मला व्यवस्थित जाईल. हे बघा. आणि हे आहेत नाश्त्यासाठी आणलेले. हे बघा असं करून मी हे सगळं आता सेट करून घेते. आणि माझ्याकडे आणि चेन वगैरे सर्व मी चेक करूनच घेतलेलं आहे, बट तरी आता मी ठेवताना चेक करूनच ठेवते, कारण उगाच कसं दिल्यानंतर परत एखाद चेन बंद असेल तर चांगलं नाही वाटणार. हे बघा असं मी करून घेते. त्याचे सर्व सेट मी आता भरून गेले याच्यामध्ये चेनचं. आणि त्यानंतर बाकीची तयारी मी करणार आहे सोबत तुम्हाला. नाश्त्याला मी काय ठेवणार आहे ते तुम्हाला हातात दाखवत जाईल, जसं करते तसं. तर सर्वात अगोदर आपण आता हे आहे 36 पीस. हे 36 पीस मी आता करून घेतो अगोदर. साचीला पण घेते हातामध्ये. आज साचीला सुट्टी, आणि मेन म्हणजे ते बरं झालं, साचीला आज सुट्टी आहे. तर हे काय नाही, तिचा हातभर राहील मला थोडा. साची पण करू लागेल मला. तुझं तू हे करून घे. हे बघा खूप छान वाटतं, आणि म्हणजे काहीतरी युनिक असं मी म्हटलं काहीतरी वेगळं आहे, त्या हिशोबाने हा विचार केला मी. आणि तुम्हालाही मी जे हे वाण देते ते कसं वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुमचं हळदी कुंकू झालं का हेही कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही हळदी कुंकूला काय वाण दिलं तोही कमेंट्स करून सांगा. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. पुढचं काय ते तुम्हाला दाखवते. तर मी सर्व हे करून घेते याच्यामध्ये. फायनली हळदी कुंकू स्टार्ट झालं. आणि मी नाश्त्याला काय बनवलं तुम्हाला दाखवते. तर मी बनवलं इडली. बघा इडली आणि चटणी आहे. आओ खाने सोबत
खालीच म्हणजे नुसतं मस्त बरं वाटतं. झालंय फायनली हळदी कुंकू आणि सरून गेले. ज्याप्रमाणे मला व्हिडिओ काढायचं त्याप्रमाणे जमलं नाही, बट जेवढं काढलं तेवढं मी व्हिडिओ शेअर केला नाही. तर तुम्ही बघू सुद्धा साची कांदा कट करते, खिचडी बनवताना साची आहे बघा, आणि इडली बनवलेली मी. तर झालंय मस्त. सर्वांना इडली चटणी खूप आवडली आणि आता मी पण चेंज करून घेते. सर्व येऊन गेलेत आणि आता वाजले 9:15. तर चेंज करून घेऊन नंतर जेवण वगैरे करू आम्ही. तर बघू. आणि हे तर नाही, मी पहिले तुम्हाला सांगितलं आता रात्री येतील ते फोटो वगैरे काढलेत आम्ही. आणि ही बघा माझी स्टाईल अशी होती. पूर्ण दाखवायला वेळ नाही भेटला तुम्हाला, पसारच पसार आहे खूप. हे बघा बेडवर. तर हा होता माझा हळदी कुंकाचा शॉर्टकटमध्ये काढलेला व्लॉग मी. तर तुम्हाला आवडला असेल आणि कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. आणि काही फोटोज आहेत लेडीजसोबत काढलेले ते मी तुमच्यासोबत ते शेअर करते. आणि हळदी कुंकू झालं माझं फायनली. तर ॲक्च्युली माझी इच्छा नव्हती, कारण हे पण नव्हते जळगावला गेलेले, बट म्हटलं लेट होईल तर करून घेऊ हळदी कुंकू. आणि फोटोज काढताना खूप आठवण आली यांची, कारण हे खूप छान फोटो काढतात. तर नव्हते ते साहेब आमचे गेलेले जळगावला पप्पांना सोडायला. तर बट झालं फायनली हळदी कुंकू. आणि कोमलनंतर फोटो काढले, छान फोटो काढले कोमलने. तर तुम्ही बघू शकतात फोटोही मी तुम्हाला सर्व शेअर केलेत. तर फोटोचे कसे वाटते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत केलं नसेल तर. आणि शेअर देखील करा. आणि व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.